आमच्या शेतामध्ये हे भरपूर प्रमाणात असतं, तरी पण आमची लोकं नाही विकतला आणून खातात. कारण त्यावेळेला ते मिळत नाही. कारण असते घरात पण ते शेंगा फोडणार कोण, त्यांना भाजणार कोण आणि त्या मग त्याचा कूट वगैरे करणार कोण. तर असतात घरात तरी पण ना ते फोडायचं हे त्याच्यामुळं नाही विकत आणून खातात. कारण आई एकटी असते त्यामुळं तिला शेतातलं, घरातलं वगैरे तिला जमत नाही. त्यामुळं मी आले की हे थोडंफार असं शेंगदाणे वगैरे फोडून ठेवायचं, थोडं निवडून ठेवायचं, अशी ही कामं करून ठेवते. तर इतके साऱ्या मी शेंगा फोडून ठेवल्या. आता याला मला भाजून ना कूट करायचा आहे. त्याच्या आधी ही काल आणलेली आपण जांभळं ना, ती मला खायची होती. तर त्या छान असं स्वच्छ पाण्यात मीठ घालून वगैरे ती स्वच्छ धुवून घेतली आणि थोडीफार खाऊन घेतली. गावाकडं आलं की तेवढंच हा रानमेवा खायला मिळतो. शहरात गेलं की मग मिळतच नाही. त्यामुळं खाऊन घ्यायचा थोडा मिळतो तेव्हा. नंतर मग ह्या शेंगा भाजून ठेवल्या. तर तिथं भाजून ठेवून थोड्याशा गार करायला ठेवल्या. तोपर्यंत म्हटलं थोडंसं चला पाण्याची भांडी आहेत ना ती घासून घेऊया. कारण आता संध्याकाळी पाणी येणार आहे आणि त्याच्या आधी भांडी वगैरे स्वच्छ धुवून ठेवली की मग पाणी आलं की त्याच्यामध्ये ओतून ठेवता येतं. तर इथं मी पाण्याची भांडी वगैरे स्वच्छ धुवून ठेवली. आणि नंतरनं मग ज्या शेंगा आपण भाजून ठेवलेल्या होत्या त्याचाही कूट बनवून ठेवला आणि नंतर गेले टेरेसवरती. कारण मी आणलेलं हे बांबूचं हे मनी प्लॅन्ट ते मला लावायचं होतं. तर टेरेसवरती ते लावून दिलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय मंडळी, श्री स्वामी